आमचे काका मात्रे नेहमीप्रमाणेच ठेवतात. कुठेही स्पर्धा असली की अपडेशन जबरदस्त असतं की आत्ता लगेच ताबडतोब. हे एक डेफिनेशन काका मात्रेंचा यश सर. अर्थात अनुभव सुद्धा फार महत्त्वाचा आहे. शिक्षणापेक्षा अनुभव महत्त्वाचा. चला घेऊन जातो या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक वैयक्तिक आणि संघाकडून करण अर्थात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो करण एक मोठ्या विश्वासाने चेंडू हातात घेतलेला आहे. सामना करेल या ठिकाणी सुशील आणि केदार कुरुल संघाकडून. पहिलाच चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या खूप बाहेर प्रयत्न केला नाही सुशीलनी. त्याला माहिती होतं की अंपायर डिक्लेरेशन होईल आणि अवांतर धावेने खऱ्या अर्थाने खातं खोललेलं आहे. कधी कधी एका धावेने खातं खोललं जातं, कधी चौकाराने खातं खोललं जातं, कधी षटकाराने खातं खोललं जातं, तर कधी अवांतर धावेने सुद्धा खातं खोललं जातं. करणचा पुढचा चेंडू सामना करतो या ठिकाणी सुशील. अतिशय सुरेख चेंडू, अप्रतिम असा चेंडू म्हणता येईल. चांगलं कमबॅक केलं. पहिला चेंडू वाईड टाकल्यानंतर कमबॅक करणं एक कसोटी असते गोलंदाजाची, मात्र त्या कसोटीला पूर्णपणे उतरलाय तो म्हणजे या ठिकाणी करण. निर्धाव चेंडूमध्ये यशस्वी होतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्राईकला सुशील. आणि आता मात्र फुलता चेंडू किती फायदा उठवते. चेंडू उंच गेलेला आहे या ठिकाणी झेलबाद आणि पहिलाच हदरा बसतोय कुरुळला. स्टार फलंदाज सुशील तंबूत परततोय. नॉट आउट 17 धावा केल्या होत्या आणि जवळजवळ शेवटच्या षटकापर्यंत राहिला होता. तोच सुशील या ठिकाणी स्वतः निराश होतोय, आपल्या चाहत्यांना निराश करतोय. अखेर खेळ आहे, गुड लक बॅड लक च्या पॅचेस चालू असतात. या ठिकाणी मात्र अतिशय निर्णायक मॅच चालू आहे. अशा निर्णायक मॅचमध्ये एक आत्मविश्वासपूर्वक खेळी करण्यासाठी मैदानावर उतरणारा सुशील या ठिकाणी झेलबाद होतोय. षटकार मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी थोडासा फटक्यामध्ये टायमिंग चुकतंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं आणि पहिल्याच षटकामध्ये या ठिकाणी विकेट मिळवून देतोय तो म्हणजे करण, ज्याच्याकडे एक दांडगा अनुभव आहे. पहिलं वैयक्तिक षटक या ठिकाणी बॉलिंग मार्कवर घेऊन येतोय. त्याला माहित आहे करणला की एक चांगली सुरुवात जर का मी करून दिली तर आपला संघ मजबूत स्थितीमध्ये होईल. आणि विशेष म्हणायचं म्हणजे अजून सूर तितका गवसला नव्हता करणला, कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा विकेट प्राप्त नव्हती. बॉलिंग चांगली करत होता मात्र विकेट मिळत नव्हती. आता मात्र करणला या लीगमधली पहिली विकेट स्वतःच्या नावावर करण्यामध्ये करण सुद्धा यशस्वी होतोय. कॉन्फिडन्स वाढतोय करणचा वाढलेला कॉन्फिडन्स लूज करणार का. जागा घेतो या ठिकाणी अथर्व आणि केदार अशी जोडी. अथर्वने सुद्धा मागच्या मॅचमध्ये मला माहित आहे की चौकार आणि षटकार टोलावले होते. एक चांगली तडाखेबंद फलंदाजी करण्यामध्ये माहीर असणारा अथर्व मागच्या मॅचमध्ये 11 धावा केल्या होत्या. तो अथर्व आता करणचा सामना करेल. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी कुठेतरी मिस होतोय, कुठेतरी टायमिंग चुकतोय आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतोय तो म्हणजे करण. आणि धावसंख्या अजूनही स्थिरावते ती म्हणजे 1 वरच. एक चांगला पाया रचण्यामध्ये मार्गस्थ आहे तो म्हणजे करण. करणचा हा मार्गस्थचा रथ रोखणार का अथर्व आणि केदार. सज्ज होतोय करणचा पुढचा चेंडू अथर्वसाठी. आणि आता मात्र या ठिकाणी टोले जंग मारण्याच्या प्रयत्नामध्ये एक चांगला असं वाटलं होतं काही क्षणामध्ये सीमारेषेच्या बाहेर षटकार जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. जोपर्यंत चेंडू थ्रो होतोय तोपर्यंत रिव्ह्यू मागितला जातो. या ठिकाणी डिक्लेरेशन चेक केला जातोय. सेफ आहे, या ठिकाणी सेफ आहे. धावसंख्या 2च मात्र मिळतील. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अंतिम क्षणामध्ये इंटरनॅशनलच्या मॅच बघून तयार झालेले आपले स्थानिक प्लेयर्स. बीट करणं तितकं सोपं नाही आहे, मात्र ती किमया करून दाखवतोय या ठिकाणी करण. बॅक टू बॅक बीट करणं अथर्वला. धावसंख्या काही वाढत नाही. धावसंख्या आहे ती 3. पहिलं षटक प्रगतीपथावर 72-75 धावा ह्या मैदानावर निघत असताना कुठेतरी थोडासा बॅडलक म्हणता येईल कुरुळला मात्र मिळालेली ही संधी, कारण पहिल्या सामन्यामध्ये हरल्यानंतर आता मिळालेली संधीचं सोनं करावंच लागेल कुरुळला.
मात्र धोकोडे या ठिकाणी उंच फटका मारलाय, पाहूया क्षेत्ररक्षक या ठिकाणी धावतोय, मात्र सीमारेषेच्या बाहेर हवाई फायटर षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. परफेक्ट टायमिंगला परफेक्ट गाणी लावताय, हाही तुमचाही अभ्यास आहे, त्या अभ्यासाला सुद्धा आमचा सलाम असणार आहे. मात्र पहिलं षटक संपतंय, धावसंख्या ती 9. खऱ्या अर्थाने पहिले 5 चेंडू चांगले टाकले होते करणने, असं वाटलं होतं शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव टाकेल आणि कुठंतरी खुशीचं वातावरण, जल्लोषाचं वातावरण स्वतःच्या मनामध्ये आणि स्वतःच्या चाहत्यांमध्ये निर्माण करेल. असं असताना अथर्वने हल्ला चढवला शेवटच्या चेंडूवर आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडूला रस्ता दाखवला आणि त्या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र आता 9 आलेली आहे. म्हणजे पहिलं षटक या ठिकाणी 9 धावसंख्या, एक चांगली सुरुवात म्हणता येईल या ठिकाणी कुरुळ संघाची. मात्र या ठिकाणी समाधान मानावं लागणार नाही, का धावांचा डोंगर उभारावा लागेल, कारण धोकवडे संघामध्ये सुद्धा तडाखेबंद फलंदाज, अनुभवी फलंदाज, चौकार षटकारांचे फलंदाज आहेत. सिद्धार्थ वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. सिद्धार्थ सामना करेल या ठिकाणी केदार. सिद्धार्थचा पहिला चेंडू केदारसाठी, एक हलकासा चेंडू या ठिकाणी, तितकासा प्रयत्न केला नाही केदारला, असं वाटलं ऑफस्टमच्या खूप बाहेर जाईल, वाईड कदाचित मिळेल. मात्र या ठिकाणी थोडासा अंदाज चुकला. अंदाज आपणा कधी कधी अंदाज आपले चुकत असतात. केदारचा जसा आत्ता अंदाज चुकला आणि चेंडू मात्र निर्धाव. पुन्हा या ठिकाणी सज्ज होतोय सिद्धार्थ, सामना करेल केदार. आता मात्र चेंडू दूर नाही, उंच गेलाय. किती जजमेंट घेतोय क्षेत्ररक्षक पाहायचं आहे. अगदी आरामात झेल आणि केदार नावाचा बळीचं पतन होतंय आता. मास्टर, कधी कधी आपण काय ठरवतो आणि काय होतं. ठरवलं होतं सुशीलनी, ठरवलं होतं केदारने, की या मॅचमध्ये मात्र तडाखेबंद फलंदाजी करून विजयश्री आम्ही मिळवणारच. या इराद्याने खऱ्या अर्थाने उतरलेले हे 2 सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद होत आहेत. असं म्हणतात ना, कधी कधी कमी काम आणि जास्त पगार. खऱ्या अर्थाने आता या ठिकाणी आपल्याला प्रत्ययाला आलेला आहे. एक चांगली सुरुवात, एक चांगलं जखडून ठेवलंय कुरुळला, कुठे संधी दिली जात नाही धोकवडेच्या क्षेत्ररक्षकाकडून. कर्णधार खरोखर एक साजिशी अशी कर्णधारी, ज्या पद्धतीने कर्णधार पद व्हायला पाहिजे त्या पद्धतीने त्याचं ते प्लॅनिंग या ठिकाणी सक्सेस होताना दिसत आहेत. शिवप्रसाद तोडणकर नक्कीच खुश होत असतील, कारण बॅक टू बॅक दुसरा सामना सुद्धा एक चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. हे पाहून संघमालकच्या भूमिकेमध्ये खुश होत असतील. एक हलकीशी टपली म्हणता येईल, जोपर्यंत चेंडू कलेक्ट होतोय कोणती धाव नाही, धावसंख्या अजूनही स्थिरावते. धावसंख्या अजूनही 9च आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्या धावा 9 होत्या त्याच धावा अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू झालेले असताना सुद्धा वाढलेल्या नाही आहेत. हे एक चांगलं प्लॅनिंग, एक चांगलं या ठिकाणी जाळं रचलेलं आहे कुरुलच्या विरोधात. आता मात्र या ठिकाणी नक्की सोयर चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर, कुठलीही कोणत्याही प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला नाही आहे आकाशकडून. आकाश आणि केदार अशी ही जोडी या ठिकाणी मैदानावर कुरुल संघाकडून. या ठिकाणी सिद्धार्थ वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक. अथर्व, आकाश आणि अथर्व या ठिकाणी मात्र जोरदार टोलवलेला, मात्र सोपा झेल, हातातला झेल टाकलेला आहे आणि एक जीवदान दिलेला आहे. कधी कधी मिळालेल्या जीवदानाचा फायदा मगाशी सुद्धा पाहिलं. मात्र एक तडाखेबंद फलंदाजी केली होती ज्या बॅट्समनने, ज्याला जीवदान दिलं होतं त्याने वैयक्तिक 35 धावापर्यंत तो पोहोचला होता. आता या ठिकाणी आपण पाहतो मिळालेल्या जीवदानाचा फायदा किती घेणार आहे आकाश आणि अथर्व अशी ही जोडी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टोलवलं, तो क्षेत्ररक्षक धावतोय. आता मात्र कोणती चूक करत नाही आणि या ठिकाणी आणि अथर्व नावाच्या बळीचं पतन होतोय. तंबूमध्ये परतावं लागेल अथर्वला.
खऱ्या अर्थाने एक जखडून ठेवले धोकोडे संघाने. एक चांगला सूर गवसला मी म्हणेन धोकोडे संघाला. चांगल्या टीप दिल्यात कोचने, कर्णधाराने चांगल्या टीप दिल्यात. एक सांघिक कामगिरी आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येकजण चांगल्या पद्धतीने योगदान देतोय. ज्याच्याकडे चेंडू येतोय तो चेंडू अडवला जातोय, कॅच झेलली जाते, जेणेकरून कमीत कमी धावांवर आपल्याला कुरुळला रोखायचं आहे आणि हा सामना आपल्याला खिशात टाकायचा आहे. अर्थात दोन्ही संघाचं हे स्वप्न आहे, मात्र स्वप्न साकार होण्यासाठी तुम्हाला कष्टांची गरज फार असते. कष्टाशिवाय कुठलंही स्वप्न आपलं साकार होत नाही. चला या ठिकाणी पुन्हा एकदा अथर्वची जागा घेतोय तो सिद्धांत आणि आकाश. आता अशी ही जोडी मैदानावर आणि एक चांगलं यशस्वी षटकाची सांगता होतंय. सिद्धार्थचं षटक संपलंय, फक्त 2 धावा दिलेल्या आहेत आणि 2 विकेट. ओ जबरदस्त बॉलिंग, वा. आणि विशेष मध्ये त्या 2 धावांमध्ये 1 धाव वाईडची. म्हणजे तसं पाहायला गेलं तर बॅट्समनला फक्त एकच धाव काढायला संधी दिली. काय सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. याला म्हणतात नावाजलेला गोलंदाज, याला म्हणतात विश्वासू गोलंदाज, ज्याच्यावर विश्वास टाकावा. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज ज्या सेनापती ज्या सरदारांवर विश्वास टाकायचे ते विश्वास सार्थ ठरवायचे. शिवरायांची राजांची निवड ही परफेक्ट असायची आणि किल्ला सर केला जायचा. त्याच पद्धतीने आता या क्रिकेटमध्ये पाहतोय कर्णधार ज्या पद्धतीने विश्वास टाकतोय तो विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवतायत. सिद्धार्थ असेल. आता मात्र वैयक्तिक पहिल्याने संघाकडून तिसरं रोहन. 4 षटकांचा सामना आहे. रोहन ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा एक टिचूक असा मारा केला होता, एक चांगलं षटक टाकलं होतं. आता मात्र तेच कंटिन्युएशन 30 पुनरागमन करावं लागेल या ठिकाणी रोहनला. मागच्या मॅचमध्ये त्यांनी 3 रन देऊन 2 विकेट घेतल्या होत्या रोहनने. तोच रोहन आता काय करतोय. पहिला चेंडू फुलटा चेंडू चांगल्या पद्धतीने टोलावलेला, तितकाच पद्धतीने चांगलं क्षेत्ररक्षण. म्हणजे फलंदाजीने त्याची कामगिरी चांगली केली, क्षेत्ररक्षणाने त्याची चांगली कामगिरी केली. दोघांनाही थोडंसं समाधान. या ठिकाणी धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या आहे ती 12. तिसरं षटक प्रगतीपथावर. नक्कीच या ठिकाणी हाणामारी करावी लागेल कुरुळ संघाला. मिळालेली संधी, कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण हरलो होतो. आता मात्र आपल्याला या ठिकाणी हाणामारी करावी लागेल. पुन्हा एकदा जोरदार फटका. चांगला प्रयत्न केला होता धावत येऊन कॅच झेलण्याचा, मात्र थोडंसं बॅड लक. कॅच ड्रॉप होतोय. जोपर्यंत थ्रो होतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होती ती 14. आकाश बिजरला 1 नव्हे तर 2दा जीवदान मिळालंय. मात्र आकाशला जीवदानाचा फायदा उठवावा लागेल, अन्यथा त्याचे चाहते नाराज होणार आहेत. मात्र मिळालेल्या जीवदानाचं संधी करण्यामध्ये आकाश हा माहीर आहे. अनेक मॅचमध्ये त्याने तसं सिद्ध केलेलं आहे. सिद्धार्थ या ठिकाणी यॉर्कर टाकण्याचा एक चांगला प्रयत्न रोहनचा. सुरुवातीला समजलंच नाही, हलकासा टपली ज्याला म्हणतात, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 वाढते. रोहनला माहित आहे एका धावेने तितकासा काही फरक पडणार नाही आहे, कारण धावसंख्या खूप काही मोठी उभारलेली नाही आहे. त्याच्यामुळे एका धावेने त्याचे सगळे साथीदार म्हणतात ठीक आहे रोहन, ठीक आहे, चालेल, 1 धाव चालेल. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या 15. तिसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र एक जोरदार फटका. कुठेही चान्स नाही. तुम्ही पाहायचं, अंपायरनी डिक्लेअर करायचं, आम्ही सांगायचं, स्कोररनी मांडायचं. एवढंच फक्त पाहायला मिळेल आपल्याला. धावसंख्या 6 वाढते. मात्र थोडासा लूज चेंडू रोहनचा. आतापर्यंत चांगले चेंडू टाकले होते, थोडासा कॉन्फिडन्स लूज झाला. संधीचा फायदा उठवला त्या ठिकाणी आकाशने. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच दिशेने टोलावलेला बॅक टू बॅक टोले जंग हवाई फायटर षटकार. धावसंख्या होती ती 27. 2 चेंडूमध्ये 12 धावा आल्यानंतर चाहत्यांनी उड्या मारल्यात. कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज व्हॉट्सअपला लगेच आले. याला म्हणतात चाहते, याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात क्रिकेटचा आनंद घेणे. आकाश ज्याला खऱ्या अर्थाने 2 जीवदान मिळाले होत्या, जीवदानाचा या ठिकाणी फायदा उठवतो आणि तिसरा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल.
सिक्स हॅट्रिक केले आकाशने. धन्यवाद. आणि कालपासून जे या स्पर्धेचं समालोचन करतायत ते काका मात्र सांगतायत की कालपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत षटकारांची हॅट्रिक करणारा हा पहिला बॅट्समन आकाश. आकाश तुझं अभिनंदन. जोरदार टाळ्या त्याच्या मित्रांकडून सुद्धा वाजवल्या जात आहेत. कारण कुठेतरी संघ थोडासा अडचणीत होता, धावसंख्या खूप कमी झाली होती, षटकारांची गरज होती. मग एक षटकार आला, चाहते आनंदित झाले. दुसरा षटकार आला, टाळ्या वाढल्या, कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज आले, कॉन्फिडन्स वाढला आणि बॅक टू बॅक तिसरा सुद्धा षटकार टोलावला. म्हणजे शेवटच्या 3 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा या ठिकाणी कुठल्या. आणि खऱ्या अर्थाने धावसंख्या आता जाऊन पोहोचते 33. चौथं आणि अंतिम षटक कुंदन घेऊन येतोय, चौथं आणि अंतिम षटक. मात्र नक्कीच या ठिकाणी धोकोडेच्या पॅन्डॉलमध्ये थोडंसं का होईना समाधानाचं वातावरण असणार आहे. कारण कुठेतरी संघ थोडासा बॅकफुटवर गेला होता, कमबॅक करणं गरजेचं होतं. कमबॅक करण्यासाठी भूमिका निभावली ती खऱ्या अर्थाने आकाशने, जो सुरुवातीपासून एक चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता. सूर मिळत नव्हता, गवसत नव्हता, संधी मिळत नव्हती. या ठिकाणी कुंदनचा चेंडू आपण पाहतोय, फसवण्याला चेंडू. या ठिकाणी विकेट किपरने आपलं काम चोख बजावलंय. या ठिकाणी मात्र रनआउट व्हावं लागेल. नक्कीच या ठिकाणी असं वाटलं होतं ही जोडी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळेल, चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळतील. मात्र अजूनही 5 चेंडू आहेत. 5 चेंडूमध्ये कोणाच्या बाजूनी कौल देव देणार, कोणाच्या कष्टांना फळ मिळणार. मग क्षेत्ररक्षण करणारा संघ आनंदित होणार की बॅट्समन करणारा संघ. कारण या ठिकाणी अजूनही 5 चेंडू येणे बाकी. फुलटॉस चेंडू, मात्र एक स्विंग पद्धतीने टाकलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. जोपर्यंत चेंडू कलेक्ट होतोय, थ्रो होतोय, तोपर्यंत एक धाव आरामात कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 34. अजूनही 4 चेंडू शेवटचे येणं बाकी. कुंदन बॉलिंग मार्कवर आहे. 4 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातात, धावांचा डोंगर रचावा लागेल. कारण धोकोडे संघामध्ये सुद्धा स्टार फलंदाज, नामवंत, कीर्तिवंत फलंदाज आहेत. एक लूज चेंडू टाकण्याचा प्रयत्न कुंदवने केला, फसवण्याचा प्रयत्न केला. चेंडूने उचली घेतली. जोपर्यंत चेंडू कलेक्ट होतोय 2 धावसंख्या कंप्लीट केल्या जाते. धावसंख्या 2 ने वाढते. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा धावलं जाते. कारण या ठिकाणी विकेट ठेवून जमणार नाही आहे. पुढचा सामना चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. जय हनुमान कातळपाडा वर्सेस भंडारी टायगर चौल रेवदंडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तिथं आमचे काका मात्र तयार असणार आहेत. मान्यवरांना आमंत्रित केलं जाईल. मात्र विनंती करतोय, कारण आपण सकाळपासून पाहतोय सामने चालू झाल्यापासून अजिबात वेळ गेलेला नाही आहे. सगळ्या संघांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे. तुम्ही सहकार्य कराल, कारण ही कालची मॅच आहे. त्यामुळे प्लीज मित्रांनो, चला कर्णधार दोन्ही संघाचे लवकर यायचं आपण, कारण शेवटचं 4थं षटकातील काही चेंडू येणं बाकी आहे. 3 चेंडू येणं बाकी. आमचे स्कोरर सांगतायत, आमचे आयुष सर. नक्कीच कुंदनचा पुढचा चेंडू. आणि या ठिकाणी मात्र आकाश कोणती संधी सोडत नाही आहे, कारण कर्णधाराच्या भूमिकेमध्ये फायदा उठवलाय की सध्या वैयक्तिक तो 27 धावसंख्येवर खेळतोय, ज्याच्यामध्ये 28 धावसंख्येवर, ज्याच्यामध्ये 4 षटकारांचा समावेश आहे. बघा, कधी कधी संधी का देऊ नये याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आकाश मैदानावर आपल्याला दिसतोय. कुंदन या ठिकाणी बॉलिंग मार्फर शेवटचे काही चेंडू येणं शिल्लक. या ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू, तसं म्हणालं तर हा वाईड झाला असता. मात्र या ठिकाणी आकाशने सोडला नाही, चेंडू टोलावला. जोपर्यंत चेंडू थ्रो होतोय 2 धावसंख्या कंप्लीट केली जाते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आता मात्र होते 44.
दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर असं वाटलं होतं 30च्या आतमध्ये धोकोडे संघ कुरुळला रोखेल, मात्र तिसऱ्या षटकामध्ये जी काय आकाशने धुवाधार अशी फलंदाजी केली आणि तेच कंटिन्युएशन चौथ्या षटकामध्ये त्यांनी चालू ठेवलंय. कर्णधाराची एक चांगली खेळी म्हणता येईल. कोणताही या ठिकाणी प्रयत्न केला नाही. रिव्ह्यू या ठिकाणी अंपायर्स कडून थोड्याच वेळामध्ये डिसिजन दिला जाईल. मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की कर्णधार कसा असावा, तर तो परिस्थितीनुरूप बदलणारा असावा, स्वतःच्या खांद्यावर सगळं घेलणारा असावा. छत्रपती शिवरायांनंतर प्रश्न पडला होता स्वराज्याविषयी, तेव्हा दुसरे छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी उभे राहिले आणि खऱ्या अर्थाने त्यांनी स्वराज्याचं स्वप्न खांद्यावर झेललं आणि पेललं. हॅलो, खांद्यावर झेललं आणि पेललं. त्याच पद्धतीने आपण बघतो क्रिकेटमध्ये सुद्धा एक आपला मित्र बाद झाल्यानंतर दुसऱ्या मित्राच्या वरती जबाबदारी येते, दुसरा कदाचित बाद झाल्यानंतर तिसऱ्यावर येते. 11 पैकी कोणीतरी ती जबाबदारी घ्यावी लागते, स्वतःकडे सूत्र घ्यावी लागतात. अंगा खांद्यावर जबाबदारी घेऊन या ठिकाणी तो वाईड चेंडू नव्हता आणि अशा तऱ्हेने पहिली इनिंग संपलेली आहे. 44 धावांवर रोखलंय धोकवडेने आणि 24 चेंडूमध्ये 45 धावांची गरज धोकवडेला आहे. मात्र नक्कीच या ठिकाणी एक आव्हानात्मक धावसंख्या आहे. मी असं म्हणेन नक्कीच एक चांगली निर्णायक ज्याला धावसंख्या म्हणतात की रिझल्ट मिळण्यासाठी गरजेची धावसंख्या ज्याला म्हणतात ती धावसंख्या उभारलेली आहे या ठिकाणी कुरुळने. याच्यामध्ये नक्कीच आकाशला धन्यवाद द्यावे लागतील. आता जो काही 44 धावांचा डोंगर रोखलेला आहे त्याच्यामध्ये आकाशचा वाटा अतिशय सिंहाचा आहे. सन्माननीय साईनाथजी राऊत सर यांना या ठिकाणी आमच्या नाणेफेक कक्षामध्ये पाचारण करण्यात येत आहे, ज्यांच्या शुभ हस्ते जयमान कातळपाड आणि भंडारी टायगर चौल रेवदंड या दोन संघामध्ये पुढची लढत आपण पाहणार आहोत. 4 षटकांची 1 षटक पॉवर प्लेचं आणि त्याचबरोबर कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. तर नाणेफेक संपन्न होईल. जयमान कातळपडा राजनभाई नार्वेकर संघाचे संघमालक आहेत, ऋषभ शिल्डनकर संघनायक इथे आलेला आहे. तर भंडारी टायगर चौल रेवदंड संघाचे संदीपजी खोत आणि प्रज्वल राऊत सर या संघमालक आहेत. तर वैभव अंबुकर या ठिकाणी अर्थातच कर्णधार. नाणेफेक होईल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. जरा उंच घ्या. आणि या ठिकाणी मात्र छापा अर्थातच आपण पाहिलं तर भंडारी टायगर चौल रेवदंडा संघाचा संघ नायक वैभव अंबुकर यांनी हा नाणेफेक जिंकलाय. 4 षटकांचा सामना आहे. आपल्या दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचा सामना आहे. कालपासून आपण पाहतात कशा प्रकारच्या धावा, कशा प्रकारच्या विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण नाणेफेक जिंकताय. प्रथम काय घेताय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहोत. प्रथम आपण क्षेत्ररक्षण करतायत. तर क्षेत्ररक्षणासाठी अर्थात पॉवर प्लेचं पहिलं षटक कोणता गोलंदाज फेकेल? ते अजून ठरवले नाही, नंतर आम्ही ठरवून. हरकत नाही. तुम्हाला शुभेच्छा देऊया आणि लगेच आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे वळूया आणि दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकूया. मापगावचा एक सुंदर आवाज यश मापगावकर यांचा. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की कुरुळ या संघाने 44 धावसंख्या जी केलेली आहे तो 45चा आकडा धोकडे संघ गाठतो का हे सांगण्यासाठी घेऊन जातोय आमचे मित्र यश मापगावकर. धन्यवाद काका माद्रे सर आणि धन्यवाद अजित अरबडे सर ज्यांचा आवाज येथे मात्र आपण ऐकत होतात. आजचा स्पर्धेचा अंतिम आणि दुसरा दिवस आपण अनुभवत आहोत. भंडारी समाजाने तालुकास्तरीय ज्यावेळेस आयोजन केलं ना, आजवर भंडारी समाजाने अनेक स्पर्धा आयोजित केल्या. जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्यात, राज्यस्तरीय स्पर्धा झाल्यात आणि त्यांच्या कृपेने आम्हाला समालोचनाची संधी सुद्धा इथे मिळत असते. सुरुवातीला आम्ही त्यांचा आभार प्रदर्शित करू. प्राचीन चिंबुलकर असतील किंबहुना कोर कमिटी मेंबर असतील ज्यांनी समालोचनाची संधी येथे मात्र आम्हाला उपलब्ध करून दिली. आजचा दिवस, या दिवसाला जर आपण बघितलं तर इतिहासामधला एक काळा दिवस पण ज्याच्याकडे पाहिलं गेलं की छत्रपती संभाजी महाराजांना आजच्याच या दिवसामध्ये अनेक लांडग्यांनी त्या ठिकाणी एका वाघाला पकडण्याचा प्रयत्न केला होता. आज छत्रपती संभाजी महाराज हे अटकेमध्ये नसते ना काका, तर आज जर आपण विचार केला तर कोकणाचा विकास किंबहुना ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर अगदी हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्यानंतर रक्षणाचं काम केलं, कंधारपर्यंत जे स्वराज्य पोहोचलं ते छत्रपती संभाजी महाराजांच्या कृपेने होतं.
आणि आज या दिवसाला आपण पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांना 1 फेब्रुवारी 1689 रोजी ती अटक मात्र करण्यात आली होती. आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराजांनी स्वराज्य त्या ठिकाणी सांभाळण्याचं काम केलं. अनेक वर्ष ते सुद्धा लढले. मात्र आजचा हा विशेष दिवस किंबहुना काळा दिवस मी म्हणेन आपल्यासाठी. भंडारी समाजाचं एक विशेष योगदान गुप्तहेर खात्यामध्ये इतिहासामध्ये सुद्धा त्यांची नोंद आहे. आणि त्यामुळे आजवर आपण जर विचार केला तर भंडारी समाज हा कुठेही मागं नाही आहे. आजवर जर आपण बघितला स्वतंत्र लढ्यामध्ये असेल अगदी मंत्रालयापर्यंत भंडारी समाजातील माणसं काम करताना तुम्हाला बघायला मिळतात. बोलतो मॅचच्या दिशेला यावेळेस हा पहिला चेंडू पडल्यानंतर ऑफ्टिकच्या बाहेर निघाला होता. पंचांनी या ठिकाणी सांगितलंय की मैदानावरती आलेला हा चेंडू मात्र खराब आहे, वाईट घोषित करण्यात आलाय. धावफलकावरती एक अतिरिक्त धाव मात्र येथे पाहायला मिळाली. पहिलं षटक येथे सुरुवातच करत असताना या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर मैदानावरती हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा अवांतर चेंडू मात्र मैदानावरती आलाय. या 2 अवांतर चेंडू मैदानावरती आल्यानंतर मात्र फलंदाजच्या मनामध्ये या ठिकाणी नक्कीच जर आपण विचार केला ना तर जिथे मात्र आपण करण तोडणकर यांना पाहतोय. गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत आणि त्यांच्या समवेत खेळताना यश या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोन्ही हे एक जबरदस्त बॅटर आहेत. यश स्ट्राईकवरती तर नॉन स्ट्राईक इनवरती करण आपण पाहत आहोत. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला चांगला प्रहार, चेंडू येईल सीमा रेखा पार, षटकार. याला म्हणतात ना कमबॅक. चेंडूवरती जर आपण बघितलं तर पहिला चेंडू हा जबरदस्तरित्या समोरच्या दिशेला खेळला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आपण आकाशकडे वळतोय. आकाशकडे असलेली क्षमता सर्वांना ठाऊक आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार होत असताना बघायला मिळतात राईट आउट विकेट. पुढे सरसावत बॅटची कडा आहे आणि मैदानावरतून मात्र फलंदाज पडतील तंबूच्या आश्रयाला. परत रिवेज घेतलाय डीजे. अगदी सुरुवातीपासून ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला ना मित्रांनो तरी सुद्धा अजूनही काही ज्या कृती आपण समाजामध्ये बघत असतो त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन का एक फार महत्त्वाची गोष्ट आहे सर. यासाठी अनेक लोकांनी काम सुद्धा केलंय आणि बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा बघत असतो ना हे प्रकार सुरू असतात त्यांना समजत नाही की विज्ञान इतकं अद्ययावत झालंय की नुसतं टाचण्यात असून काही होणार नाही. मात्र मैदानावरती आपण सर्व समाजाला सांगूयात की आपण प्रगत आहोत, विकसनशील होतोय. अशा गोष्टींना तुम्ही बळी पडू नका. एक चांगलं क्रिकेट मैदानावरती तुम्ही खेळा. ओव्हर द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा प्रयत्न येथे मात्र केलाय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, वेट फॉर अंपायर डिसिजन. येथे वाईड आलाय. धावफलकावरती येथे मात्र आणखीन एक अतिरिक्त धाव आली. आकाश गोलंदाजी करतायत मात्र षटक मात्र कुठेतरी लांबलंय आणि आकाशला विचार करावा लागेल, इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. या बेलचा तेज तर गतीवरती स्वार होऊन द्रुतगती एक्सप्रेस गोलंदाजी. या गोलंदाजीने मात्र मैदानावरती या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकतायत. चेंडू मात्र येथे मैदानावरती अवांतर आले होते त्यानंतर पुन्हा कमबॅक केलं, पुन्हा अवांतर आला, पुन्हा चांगला चेंडू. यावेळेचा चांगला फटका डीप कव्हर बाउंड लाईनच्या दिशेला, चेंडू सीमा रेखा पार येतोय, दमदार चौकार. गॅपमध्ये मात्र या ठिकाणी चांगला प्रयत्न केला गेला. धावा येथे 4 मिळतात. साथी स्कोर आयुष आम्हाला सांगतायत की धावा चौकार या ठिकाणी बघायला मिळाला. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चांगली फलंदाजी, अलॉंग दी कार्पेट खेळले होते, रिस्क कमी घेतली होती, कॅल्क्युलेटेड रिस्क मैदानावरती.
यावेळेस पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हॉरिझॉन्टल बॅटचा वापर केला होता. मात्र अशा प्रकारे तुम्ही मैदानावरती खेळू शकत नाही. तुम्हाला चेंडूच्या मेरिटनुसार खेळावं लागणार आहे. लुक ॲट टू द बॉल नॉट टू द बॉलर, हे चित्र मैदानावरती पाहायला मिळणार का? अशा प्रकारे आपण मैदानावरती येथे मात्र बघत आहात. खूप चांगल्या प्रकारे खेळ मात्र मैदानावरती येथे रंगतोय. चांगलं क्रिकेट येथे अनुभवायला मिळतंय. षटक क्रमांक मैदानावरती येथे मात्र संपलं. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 13 मात्र मैदानावरती येथे बनल्या गेल्यात. धावसंख्येचा जर आपण विचार केला ना तर या धावा धावफलकावरती अर्जित केल्या गेल्यात. धावसंख्या येथे मात्र 13 धावा. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं येथे मात्र संपलं. 13 धावसंख्येवरती विकेट त्यांना या ठिकाणी एक मिळाली. एक चांगलं षटक मी म्हणेन. आतापर्यंत षटकार चौकार सुद्धा आले. संमिश्रपणा या षटकामध्ये बघायला मिळाला. क्रिकेटमध्ये नेहमीच गिव्ह अँड टेक आहे. प्रत्येक येणारा गोलंदाजाला वाटतं की या ठिकाणी मी वर्चस्व गाजवावं, मात्र बॅटर सुद्धा तयार आहेत या ठिकाणी त्यांचा समाचार घ्यायला. आज जर आपण बघितलं तर टेनिस क्रिकेटला सोन्याचे दिवस आलेत. ISPL सारखी एक मोठी स्पर्धा आपण पाहत आहात, जिथे 3 करोडपेक्षा जास्त प्राईजची गाडी त्या मॅन ऑफ द सिरीजसाठी या ठिकाणी बघायला मिळते. आणि आज जर आपण विचार केला तर मैदानावरती खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी बक्षिसांची खैरात सुद्धा होत आहे. पहिलं बक्षीस त्या स्पर्धेमधलं जर आपण पाहिलं ISPL मध्ये ज्यावेळेस मात्र करण तोडणकरच्या बॅट मधना ब्रँडेड फटका, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, दे धक्का घे छक्का. का जबरदस्त पीक केलं होतं. या चेंडूवरती चिडकाणी करण्याचा प्रयत्न मात्र येथे करत असताना पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती येथे मात्र आपण जर पाहिलं तर 19 धावा लागल्यात. रिक्वायरमेंट जर आपण मागितली ना मॅचमध्ये तर जिंकण्यासाठी जी आवश्यकता आपण पाहत आहे तर 45 करायच्या आहेत. करण तोडणकर, वा बाई वा, स्टँडर्ड फटका, क्लासिकल फटका. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज द परमनंट. कम ऑन डीजे. आवाज आपण ऐकलात आणि खऱ्या अर्थाने करण तोडणकर या ठिकाणी कसून फटके मारतोय, कसून शॉट खेळतोय. यावेळेचा केवळ हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव मात्र मैदानावरती त्याला इथे मिळेल. बघा करण तोडणकर सर्व फटके आहेत. तो समोर लेफ्ट ड्राईव्ह मारू शकतो, तो एखादा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट करू शकतो, एखादा फटका तो चांगल्या प्रकारे पूल खेळतो समोरच्या दिशेला, पाठच्या दिशेला. याला म्हणतात 360 प्लेयर. ज्या प्रकारे सूर्यकुमार यादवला आपण फटकेबाजी खेळताना बघितलं ना, अगदी त्या प्रकारे अलिबागचा सूर्यकुमार यादव म्हणून करण तोडणकरकडे इथे बघितलं जात आहे. उलट मॅचच्या दिशेला कमबॅक करावं लागेल. केदार मैदानावरती खेळतायत, त्यांच्याकडे फार मोठी क्षमता आहे. हा, याविषयी आपण चर्चा करत होतो. चेंडू शॉर्ट ऑफ द गुड लेंथ टाकला होता, पाठीमागे लाईन आणि लेंथ खेचली आणि त्यानंतर मात्र धावफलकावरती इथे धाव मिळत नाहीये. धावसंख्या 26. केदार मैदानावरती उतरल्यानंतर ज्यावेळेस समोर करण तोडणकरचं आव्हान आहे ना, याला म्हणतात द बेस्ट वर्सेस बेस्ट. हा होता एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, जिथे क्षेत्ररक्षक आहेत पॉईंट क्षेत्रामधून पुढे सरसावत आले होते. कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करत होता. धावफलकावरती 1 धाव आणि 27 धावसंख्या येथे मात्र लागल्यात. षटक क्रमांक दुसरं येथे मात्र जर आपण पाहिलं ना तर दुसऱ्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 1 धाव वाढली गेली. 14 मात्र 2 षटकांनंतर आल्या आणि इथून पुढे 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी जी आवश्यकता आपण पाहताय 18 धावा. 12 चेंडू 18 पाहिजेत आणि 18 धावा मैदानावरती करण तोडणकर आहे तर मुमकिन आहे असं म्हणावं लागेल. कारण त्याच्या बॅटिंग स्किल्सने आज अलिबागकरांची त्याने मनं जिंकलीत. त्याच्या समवेत खेळत असताना कुणालची ही भागीदारी विसरून चालणार नाही. ज्या प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आरवडे सर पाहायचो, सौरव गांगुली असतील, व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण असतील, ज्या पार्टनरशिप मैदानावरती लागायच्या ना त्या बघण्यासारख्या असायच्या. कसोटी क्रिकेटमध्ये सुद्धा आणि त्यानंतर वन डे क्रिकेटमध्ये सुद्धा वीरेंद्र सेहवाग आणि सर सचिन रमेश तेंडुलकर यांची असणारी पार्टनरशिप, त्यावेळेची जी मजा आहे ना ती आता मैदानावरती 4 षटकांच्या या खेळामध्ये एक झटपट क्रिकेटमध्ये तितकी घेता येत नाही. मात्र कुणालने या ठिकाणी संयमी खेळ दाखवलाय, त्याचं कौतुक करावं लागेल. बहुत त्यांचा वापर होतोय. आझाद मैदान म्हटल्यानंतर कुरुलची एक ऐतिहासिक मैदानाची खासियत आहे. या ठिकाणी अनेक स्पर्धा होत असतात. फार मोठ्या प्रीमियर लीगचं आयोजन सुद्धा या ठिकाणी होत असतं आणि यंदाच्या वर्षीचं हे पहिलं आयोजन भंडारी समाजाचं.
या वेळेचा चेंडू ऑप्टिकच्या बाहेर चेंडू जातोय. पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी बघायला मिळाला. रेफर करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि केदारने सांगितलं गेलंय की या ठिकाणी रेफर करूयात की हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला आहे की नाही आहे. थर्ड अंपायर तिसरे पंच या मॅच मध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. कारण सामन्यामध्ये दोन्ही पंच असताना या ठिकाणी आपण पाहिलं होतं. चेंडू मात्र येथे वाईट घोषित करण्यात आलेला आहे. वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईट चेंडू आहे. वाईट चेंडू या ठिकाणी देण्यात आला. रेफर करण्यात आलं होतं, पंचांनी सांगितलं आणि या ठिकाणी वाईट आहे आणि वाईट राहील. या ठिकाणी धावसंख्या जर आपण विचार केला तर मैदानावरती धावा मात्र बनल्या गेल्यात. त्या म्हणजेच 28 धावा 28 रन्स बनतात. भंडारी समाजामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं ना तर खूप चांगले खेळाडू मैदानावरती तुम्हाला बघायला मिळतील. आज करण असेल, केदार असेल, त्यानंतर आपण असे असंख्य खेळाडू त्यांच्यामध्ये बघत आहात. कातळपाडा गावामध्ये खेळणारे असंख्य खेळाडू ते देखील खूप चांगलं क्रिकेट खेळतात. प्रत्येक गावामध्ये हा संघ आकाश तवसाळकर असेल. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरती या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. धाव मात्र मैदानावरती एक या ठिकाणी मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 29. तर 29 धावा मैदानावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक हे दुसरं मैदानावरती प्रगतीपथावरती तिसरं मैदानावरती प्रगतीपथावरती असताना सामना जिंकण्यासाठी आवश्यकता येथून 16 धावांची. 11 चेंडू या ठिकाणी 16 धावा. करण तोडणकर विरुद्ध मैदानावरती सिद्धार्थ येथे बघायला मिळतात. करण तोडणकरची जर विकेट मिळाली तर मॅच मध्ये येतील. करणने षटकार मारला तर मॅच त्यांच्यापासून लांब जाईल. यावेळेस मात्र कॅच होण्याची संभावना. शॉर्ट फाईन लेग मध्ये एक मोठा मॅच, महामुकाबला, बिग विकेट, बड़ी मछली जाल में फांसी. कम ऑन डीजे. बघा तर मित्रांनो, येथे सामना जिंकण्यासाठी जी आवश्यकता आपण पाहतोय ना तर आता मात्र धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात 29. सामना जिंकण्यासाठी अजूनही 16 धाबांची रिक्वायरमेंट. चेंडू शिल्लक राहत आहेत ते म्हणजेच अजूनही 10 चेंडू आणि 16 धाबा. या ठिकाणी मी म्हटलं होतं की मॅच मध्ये करण तोडणकरची विकेट फार महत्वाची आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये इम्पॅक्ट करणारी विकेट होती आणि ते मात्र इथे बघायला मिळालंय. इथून पुढे सामन्यामध्ये ट्विस्ट बघायला मिळू शकतात. कहाणी में आया और एक ट्विस्ट. स्ट्राईक इनवरती आपण पाहत आहात तो म्हणजेच कुंदन तोडणकर मैदानावरती येतात. जेव्हापासून मी क्रिकेट बघतोय ना, कारण आत्ता खेळायला लागलाय मात्र कुंदनने या क्रिकेटचा काळ गाजवलाय. अनेक मैदानं त्याने गाजवलीत आणि असा कुंदन मैदानावरती येथे मात्र स्ट्राईक इनवरती पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गौरी 11 दोकोडे संघाची स्थिती अगदी मजबूत आहे. कारण मैदानावर त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. मात्र विकेट आली आहे, काही होऊ शकतं. यावेळेस मात्र पूर्वनियोजित तयारी फसली. ऑफ्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. या ठिकाणी थोडासा आतमध्ये वळला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. धावसंख्येचा जर आता आपण विचार केला तर 9 चेंडू 16 धाबा. सामन्यामध्ये रोमांचकपणा वाढत चाललाय. सामन्यामधली रंगत येथे मात्र वाढत चालली आहे. 9 चेंडू आणि 16 धाबा हे क्रिकेटचं घमासान युद्ध. एका बाजूला दोकोडे संघ मैदानावरती तो दुसऱ्या बाजूला कुरुड संघाचे प्रयत्न मैदानावरती जारी. हा चेंडू मात्र वेट फॉर अंपायर डिसिजन. इट्स अन फेअर डिलिव्हरी. 8 चेंडू 16 धाबा. बघा मॅच मध्ये ठान लो तो जीत और मान लो तो हार असं म्हणावं लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा कुंदर मैदानावरती लढतायत, संघर्ष करतायत. संघर्ष कोणाला चुकला नाहीये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे. मात्र मैदानावरती तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. 8 चेंडू 16 धाबा. कोण जिंकेल हा सामना. एक बिग मॅच, एक महामुकाबला, काटेकी टक्कर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा भंडारी प्रीमियर लीग 2026 तालुका स्तरीय स्पर्धा पहिलं पर्व.
यावेळेस मात्र पिक केले चेंडूला कुंदनच्या बॅट मधून, दे धक्का घे छक्का. दोकोडे गावातील एक सर्वाधिक चांगला ऑलराऊंडर पण त्याच्याकडे बघितलं जातं, अशा कुंदनने स्वतःला सिद्ध केलंय. येथे मात्र धावफलकाचा जर आपण आता विचार केला ना, तर येणारे 7 चेंडू आणि 10 धाबांची रिक्वायरमेंट मॅच मध्ये कोण जिंकणार सामना. या बेसचा मात्र हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ज्या वेळेस मात्र आपण जर बघितलं ना, तर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 35 धाबा इथे बनल्या गेल्या. 2-3 षटकं मात्र मैदानावरती संपतायत. 6 चेंडू 10 धावा. हु विल बी वन दिस मॅच. या मॅच मध्ये आहे रोमांच, या मॅच मध्ये आहे संघर्ष. संघर्ष केल्याशिवाय यश कोणाला मिळत नाही आणि संघर्ष केल्यानंतर यश मिळाल्याशिवाय राहत नाही, हे मात्र मैदानावरती दोन्ही संघांना सांगावंसं वाटतंय. 6 चेंडू या ठिकाणी संघर्ष आहे. पंच मैदानावरती आहेत 6-10. या ठिकाणी आपण बघतोय ना, तर मॅच मध्ये कशा प्रकारे या चेंडूवरती चर्चा केली जाईल. 6 चेंडू 10 पाहिजेत. तुम्हाला येथे मात्र गोलंदाजांना विचार करावा लागणार आहे. येथे एखादा खराब चेंडू सुद्धा मॅच तुमच्या हातामधून ओढून घेऊ जाऊ शकतो. आणि अशा वेळेस जर तुम्ही विचार केलात ना, तर मैदानावरती कुंदन रोणकरच्या बॅटमधना मिड विकेट क्षेत्रामध्ये एक फटका मैदानावरती चांगल्या प्रकारे खेळला होता. चला तर मित्रांनो, 6 चेंडू 10 धावांची रिक्वायरमेंट कुंदन आणि संवेद. येथे मात्र कुणाल सामन्यामध्ये आपण बघत आहात. येथे मात्र मैदानावरती तप्त उन्हामध्ये सामना सुद्धा तापलाय. 6 चेंडू 10 धावांची रिक्वायरमेंट आहे. गौरी 11 दोकोडे संघ. या ठिकाणी मात्र कुंदन प्रयत्न करतायत की या ठिकाणी स्ट्राईक अशा वाईड. येथे मात्र मैदानावरती आलाय. कहाणीमध्ये आणखीन एक ट्विस्ट. 6 चेंडू 9 धावा. कोण जिंकणार हा सामना? एका बाजूला धोकोडे, दुसऱ्या बाजूला कुरुळ. कोण कोण मैदानावरती येथे मात्र सफल ठरतील? चांगला फटका गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगले प्रयत्न फिल्डिंगसाठी दाद द्यावी लागेल मित्रांनो. 100% एफर्ट्स त्यांना या ठिकाणी त्यांनी घेतले होते. कुंदन या ठिकाणी स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. 2 धावा मात्र मैदानावरती घेतल्या गेल्या आणि तिसऱ्या धावेसाठी येथे मात्र बाद.
या ठिकाणी आमचा मित्र शिवम या ठिकाणी करत आहेत. धाबा धावफलकावरती येथे लागल्या गेल्यात, त्या म्हणजेच 38 धाबा लागल्यात. सामना जिंकायला 7 धाबांची रिक्वायरमेंट. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 5. यावेळेस मात्र स्लॉग शिफ्ट खेळण्याचा वाईट चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव देऊन जाणारा, फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारा, गोलंदाजाचा आत्मविश्वास खच्ची करणारा. आणि येथे मात्र मैदानावरती आपण पाहतोय ना, तर न्यू बॅटर संदेश नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकवरती कुंदन तोडणकर, वन ऑफ द बेस्ट प्लेअर ऑफ अलिबाग. यावेळेचा काही इंचसने चेंडू लेगस्टिकच्या बाहेर गेला, मात्र वाईट तर वाईट आहे ना मित्रा. तर धावफलकावरती येथे मात्र अतिरिक्त धाव देण्यात येईल. कुंदनचा या ठिकाणी इरादा आहे की मैदानावरती चेंडूला भिरकावून द्यायचा आहे. धावा मात्र येथे मैदानावरती वाढतायत. 40 धाव संख्येपर्यंत पोहोचलाय गौरी 11 धोकोडे संघ. आणि आता मात्र येथून जिंकायचं ना त्यांना, तर मैदानावरती बिग स्ट्रोक तर येणं गरजेचं आहे, मात्र सेन्सिबल खेळावं लागणार आहे. चेंडू बाकी राहतात, 5 चेंडू बाकी. 5 धाबांची रिक्वायरमेंट असताना हा चेंडू मात्र फेकून दिलाय डीप स्कोअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. सीमा रेखा पार, षटकार. मला मिळते ते म्हणजे आमचे मित्र शिवम घर, त्यांच्या माध्यमातून मॅन फ्रॉम मुळे काय जबरदस्त ऑपरेटिंग केले आणि आतापर्यंत आपल्या सर्वांना या ठिकाणी मंत्रमुग्ध केले. आणि यासाठी या डीजे मास्टरला यश मापगोवर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक येथे मात्र देण्यात येत आहे. ओव्हर टू वन्स अगेन या ठिकाणी काका सर, धन्यवाद. हॅलो